21 डिसेंबर 2015ला या कंपनीनं संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून सोडलं. 25 ते 30 टनाचे एक रॉकेट आकाशामध्ये लॉन्च केले आणि पुढच्या काही मिनिटात ते पुन्हा जमिनीवर सुखरूप लँड करून दाखवले. ही कंपनी होती इलॉन मस्क यांची स्पेसएक्स. आतापर्यंत रॉकेट लॉन्च करणं हे खूप खर्चाचं काम मानलं जायचं, म्हणून फक्त काही देशच हे करायचे. कारण नासा असो किंवा इस्रो, जेव्हा पण एखादं रॉकेट लॉन्च केलं जातं त्याच्या लॉन्च नंतर त्याचे पार्ट्स हळूहळू जमिनीवर पुन्हा पाडून दिले जातात आणि फक्त एक छोटासा हिस्सा स्पेस मध्ये पोहोचतो. म्हणजे हे असं झालं की एकदा प्रवास केल्यानंतर संपूर्ण विमान समुद्रामध्ये फेकून द्यायचं. यालाच बदलण्यासाठी स्पेसएक्सने 2002 सालापासून रियुजेबल रॉकेट्स वरती रिसर्च करायला सुरुवात केली. रात्रंदिवस मेहनत, हजारो पेटंट्स, नवीन इन्व्हेन्शन्स आणि करोडो रुपयांचा खर्च, शिवाय 3 अनसक्सेसफुल लॉन्चेस आणि फक्त शेवटी एकच लॉन्च करण्याचा उरलेला पैसा. अशा परिस्थितीमध्ये स्पेसएक्सने फॅल्कन 9 नावाचे जगातले पहिले रियुजेबल रॉकेट्स तयार केले आणि त्याला सक्सेसफुली लँड पण करून दाखवले. या दिवसापासून पुढे जगाच्या रॉकेट इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल घडून आले. 2000 सालाच्या कंपॅरिझन मध्ये प्रति किलो वजन स्पेसमध्ये नेण्याचा खर्च जो 15 ते 20 लाख होता, तो आता स्पेसएक्समुळे फक्त 2 ते 3 लाख रुपये राहिला आहे. स्पेसएक्सने जगाला दाखवून दिलं की एक प्रायव्हेट कंपनी सुद्धा काही हुशार लोक घेऊन जगात मोठे बदल घडून आणू शकते आणि एक पूर्ण नवीन क्षेत्र सुद्धा निर्माण करू शकते. तुम्हाला स्पेसएक्स बद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषयांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.